नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपणा सर्वांचं मनपूर्वक पुन्हा एकदा आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, महाराष्ट्र शासनाच्या मार्फत शालेय शिक्षण आणि क्रीडा विभाग यांनी एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय घेतलेला आहे. आपण या ठिकाणी बघू शकता दिनांक 17 एप्रिल 2026 रोजी हा शासन निर्णय घेतलेला आहे. हा शासन निर्णय कशा संदर्भात आहे बघा. आपण या ठिकाणी बघू शकता की राज्यामधील सर्व शाळांमध्ये इयत्ता 1ली ते 10वी पर्यंतच्या अध्ययन आणि अध्यापनामध्ये मराठी हा विषय सक्तीचा असताना देखील या तरतुदीचे उल्लंघन करणाऱ्या ज्या काही शाळा आहेत अशा शाळांना कठोर शासन करण्यासंदर्भात शासनाची या ठिकाणी तरतूद या ठिकाणी केल्याचं दिसून येत आहे. शाळांची मान्यताच काढून घेण्याच्या संदर्भात कार्यपद्धती निश्चित करण्याच्या बाबतीत हा एक शासन निर्णय घेण्यात आलेला आहे. या निर्णयाचा शाळांवर काय परिणाम होऊ शकतो, कशा प्रकारची कार्यवाही समोर या ठिकाणी ज्या शाळा मराठी विषय हा कंपल्सरी ठेवणार नाही आहेत त्यांच्यावर काय कार्यवाही होऊ शकते, तो शासन निर्णय काय आहे, त्याची अंमलबजावणी कशा प्रकारे होणार आहे, या संदर्भात डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत मित्रांनो. परंतु तत्पूर्वी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपणास शालेय शिक्षण विभाग तसेच शिक्षक भरती पवित्र पोर्टल किंवा महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा यांच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण अपडेट्स मिळत जातील. चला तर मग जाणून घेऊया काय माहिती सांगितलेली आहे या शासन निर्णयामध्ये. बघा या ठिकाणी काय आहे तो शासन निर्णय या ठिकाणी आपण जाणून घेऊया. बघा मित्रांनो, राज्यामधील सर्व शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्यासाठी आणि त्या संदर्भात काही तरतुदी करण्याकरिता हा जो 2020चा अधिनियम आहे दिनांक 1 एप्रिल 2020 पासूनच लागू करण्यात आलेला आहे. आणि या संदर्भात प्रभावी अंमलबजावणी करण्याकरिता शासन स्तरावरून वेळोवेळी सूचना देखील निर्गमित करण्यात आलेल्या आहेत. या अनुषंगाने पुढील प्रमाणे अतिरिक्त सूचना देण्यात येत आहेत. सर्व व्यवस्थापनाच्या व माध्यमांच्या व मंडळांच्या शाळांमध्ये मराठी ही अनिवार्य भाषा अध्यापन करण्याच्या संदर्भात मराठी विषयातील विहित शैक्षणिक अर्हता प्राप्त शिक्षकांची नियुक्ती करावी. म्हणजे या ठिकाणी मराठी विषय अध्यापनाकरिता मराठी माध्यमाची ज्यांची काय आहे शैक्षणिकच अर्हता, म्हणजे आता मराठी विषय हा अध्यापन करण्यासाठी मराठी शैक्षणिक अर्हता असलेल्या शिक्षकांची नियुक्ती करावी या संदर्भात एक मोठा शासन निर्णय घेण्यात आलेला आहे मित्रांनो. म्हणजे याचा अर्थ इथून पुढे आता मराठीचं अध्यापन करण्याकरिता ज्या उमेदवाराला अपॉइंट केलं जाणार आहे, ज्या शिक्षकाला या ठिकाणी अपॉइंट केलेलं असेल, तो मराठी भाषेच्या अध्यापनासाठी शैक्षणिक अर्हता प्राप्त शिक्षक असला पाहिजे, अशी स्पष्ट तरतूद या शासन निर्णयामध्ये करण्यात आलेली आहे. मुद्दा क्रमांक 2 मध्ये काय सांगितलंय बघा. राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनांच्या शाळांमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्यासाठी अधिसूचित करण्यात आलेल्या अधिनियमांची अंमलबजावणी करणे व त्या अनुषंगाने प्राप्त होणाऱ्या तक्रारींवर कार्यवाही करण्यासाठी शासन निर्णय दिनांक 1 जून 2020 अन्वये सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक यांना सक्षम प्राधिकारी म्हणून घोषित करण्यात आले आहे. सदर अधिनियमाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी अतिरिक्त सूचना व अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन करणाऱ्या शाळांना शास्ती करणे संदर्भात किंवा शासनाची या शाळांना दिलेली मान्यता काढून घेण्यासंदर्भात पुढील प्रमाणे कार्यवाही निश्चित करण्यात आली आहे. बघा मित्रांनो, आता या GR नुसार कोणत्या प्रकारची कार्यवाही त्या शाळांवर होणार आहे ज्या शाळांमध्ये मराठी विषय हा अनिवार्य असताना देखील शिकवला जात नाही आणि त्या संदर्भात जो काही शिक्षक असेल तर त्याची शैक्षणिक अर्हता ही त्या अनुषंगानेच असली पाहिजे. जर असे नसेल तर 1 नंबरचा मुद्दा आहे बघा. काय कार्यवाही होणार आहे की मराठी भाषा धोरणाची अंमलबजावणी होत असल्यास तशी तपासणी करण्यासाठी शिक्षण उपसंचालक, शिक्षण अधिकारी किंवा शिक्षक निरीक्षक यांच्या पथकात मराठी विषयातील विहित शैक्षणिक अर्हता प्राप्त अनुभवी शिक्षकाचा समावेश करण्यात यावा. म्हणजे आता तपासणी करण्यासाठी जे काही पथक नेमून घेण्यात येणार आहे त्या ठिकाणी मराठी विषयाचा तज्ज्ञ अनुभवी शिक्षकच त्या पथकामध्ये असला पाहिजे. पुढे इतर मंडळाच्या शाळांमध्ये मराठी भाषा धोरणाची अंमलबजावणी होत असल्याची पडताळणी शाळा सुरू झाल्याच्या 2 महिन्यात करावी व तसा अहवाल शिक्षण संचालक व माध्यमिक उच्च माध्यमिक यांना सादर करावा. म्हणजे ज्या काही इतर मंडळांच्या शाळा असतील जिथे मराठी भाषेच्या अंमलबजावणीची होते की नाही होत त्याची पडताळणी ही 2 महिन्याच्या आत करावी असं त्यांनी सांगितले.
राज्यातील सर्व शाळांमध्ये मराठी भाषा या विषयाचे अध्यापन व अध्ययन सक्तीचे करण्यात आलेले आहे. असं असून सदर तरतुदीचं उल्लंघन करणाऱ्या शाळांच्या व्यवस्थापनांना किंवा त्या शाळा व्यवस्थापनांना नोटीस देण्यात यावी. संबंधित शाळा व्यवस्थापनाने नोटीस प्राप्त झाल्यापासून 15 दिवसाच्या आत विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्याकडे खुलासा सादर करणे आवश्यक आहे की त्यांच्या शाळेमध्ये तो मराठी विषय का कंपल्सरी शिकवला जात नाही. याचा त्यांना खुलासा करण्यासाठी 15 दिवसाची मुदत देण्यात येईल. पुढे अधिनियमामधील तरतुदींचं उल्लंघन केल्याबाबत विभागीय शिक्षण उपसंचालक यांची खात्री पटली तर संबंधित शाळा व्यवस्थापनाचे म्हणणे विचारात घेऊन नमूद अधिनियमातील कलम 12(1) नुसार शाळा व्यवस्थापनावर ₹1,00,000 पर्यंत दंड करण्यात येईल. बघा, ₹1,00,000 पर्यंत त्या शाळेला दंड लागू शकतो. तसेच शाळा व्यवस्थापनास संबंधित शाळेमध्ये मराठी भाषेचे अध्यापन व अध्ययन चालू लगतच्या शैक्षणिक वर्षापासून सक्तीचे करण्यासाठी ती कार्यवाही करण्याचे आदेश पारित करेल. म्हणजे ₹1,00,000 दंड तर लागेलच, पण त्या शाळेमध्ये मराठी भाषा हा विषय शिकवण्याचं काम, शिकण्याचं काम हे त्याच शैक्षणिक वर्षापासून केलं जाईल असा आदेश संबंधित अधिकारी काढतील. आता 6 नंबरची सूचना विभागीय शिक्षण उपसंचालक यांनी पुढील प्रमाणे काय केलेलं आहे, वरील प्रमाणे जी निश्चित केलेली दंडाची रक्कम आहे ती त्या संबंधित शाळा व्यवस्थापनाने अधिनियमातील कलम 12(3) नुसार शिक्षण संचालक प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक यांच्या नावाने जमा करायची आहे. 7 नंबरचा मुद्दा आहे संबंधित शाळा व्यवस्थापनास विभागीय शिक्षण उपसंचालक यांच्या निर्णयाविरुद्ध शिक्षण संचालक प्राथमिक, महाराष्ट्र राज्य पुणे किंवा शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक, महाराष्ट्र राज्य पुणे यांच्याकडे प्रकरण परत्वे अधिनियमातील कलम 8 नुसार 30 दिवसांच्या आत अपील दाखल करायची असेल तर करता येईल. शिक्षण संचालक यांनी दाखल करण्यात आलेल्या अपिलीच्या अनुषंगाने संबंधित 2 महिन्याच्या आत जर सुनावणी करावी लागेल. म्हणजे 2 महिन्याच्या आत शिक्षण संचालक त्याच्यात सुनावणी करतील जर शाळेने त्याच्या विरोधात अपील केली असेल तर. शिक्षण संचालक जे आहेत सुनावणीमध्ये उपस्थित जे काही संबंधित सादर केलेले विवेचन असतील, म्हणणे असतील ते ऐकून घेऊन संबंधित शाळा व्यवस्थापनाद्वारे अधिनियमातील तरतुदीचा भंग झालेला आहे किंवा तसे नाही झाला याची सुनिश्चिती करतील. म्हणजे शिक्षण संचालक यांना एक अधिकार देण्यात आलेला आहे की शाळेची देखील बाजू यामध्ये ऐकून घेतली जाईल. सदर शाळा व्यवस्थापनाद्वारे अधिनियमातील तरतुदींचे उल्लंघन झाल्याचे शिक्षण संचालक यांच्या निदर्शनास आलं तर संबंधित व्यवस्थापनाची दंडाची रक्कम भरण्याबाबत मराठी भाषेचे अध्ययन चालू किंवा लगतच्या शैक्षणिक वर्षापासून सक्तीचे करण्यासाठी आवश्यक ती कार्यवाहीचा आदेश पारित करतील. जर समजा शाळा त्या अपीलमध्ये सक्सेस झाली नाही तर शिक्षण संचालक त्या शाळेला दंडाची रक्कम भरायला सांगून लवकर मराठी विषय कंपल्सरी शिकवण्याचा आदेश देतील. शिक्षण संचालक यांनी वरील प्रमाणे जे काही आदेश पारित केलेले असेल ते शाळेच्या व्यवस्थापनाने पालन करणे अपेक्षित आहे. आणि जर शाळेच्या व्यवस्थापनाने पालन केलं नाही असं निदर्शनास आलं तर शाळेची मान्यता काढून घेणे संदर्भात सविस्तर अहवाल आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे यांना सादर करतील. शाळेच्या व्यवस्थापनाने जर मराठी विषय अध्यापनाची कार्यवाही केली नाही तर त्यांची मान्यता काढून घेण्यासंदर्भात जे काही शिक्षण संचालक असतील ते शिक्षण आयुक्त यांना अहवाल सादर करणार आहेत. पुढे शिक्षण आयुक्त जे आहेत ते हे जे प्रकरण प्राप्त झालं तर त्याच्या अनुषंगाने 3 महिन्याच्या आत सुनावणी आयोजित करतील. संबंधित शाळेच्या व्यवस्थापनाने शाळेमध्ये मराठी अध्यापनाचे काम सुरू केले नसेल, शिक्षण संचालक यांचा आदेशाचं पालन केलं नसेल असं जर निदर्शनास आलं तर शाळेची मान्यता लगतच्या शैक्षणिक वर्षापासूनच रद्द करण्याचा आदेश पारित करण्यात येईल. आणि 13 नंबरचा शेवटचा मुद्दा यामध्ये काय आहे की जे काही शिक्षण आयुक्त असतील हे वरील प्रमाणे शाळेची मान्यता काढून घेण्याबाबत पारित केलेले आदेश माहितीस्तव शासनाला सादर करतील. अशा प्रकारे बघा मित्रांनो, मराठी भाषा हा विषय जो आहे तो सक्तीने शिकवण्याच्या संदर्भात या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे धोरण दिसून येत आहे. शासनाची ही भूमिका स्पष्ट आहे की मराठी ही महाराष्ट्राची प्रादेशिक भाषा आहे.
त्याच भाषेचा जो काही अध्यापन आहे अध्ययन आहे की शाळेमध्ये चालू असलं पाहिजे. अशा संदर्भात हा एक महत्त्वपूर्ण जी-आर होता मित्रांनो. तुम्हाला जी-आरमधील माहिती लक्षात आली असेल, आवडली असेल तर व्हिडिओला आत्ताच लाईक करा मित्रांनो. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह.